गाईज, आय एम रचिता कुलकर्णी डोळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, आज आहे मकर संक्रांत. तर मकर संक्रांतीच्या सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि हे बघा आमच्याकडे काय बनवले, तिळगुळाच्या वड्या बनवलेल्या आहेत. आणि आता हे छोटे छोटे गोळे केलेले आहेत. तिळगुळाची पोळी बनवायची आहे ना, त्याच्यासाठी तिळगुळाचे गोळे. आज काय काय असतं, तिळगुळाची पोळी, वाटलेली डाळ, वरण भात आणि कोशिंबीर. हा, चांगली झाली मग आता ती. हा, ही एक शिट्टी झाली की गॅस बंद करतो. अजून एक उद्या तीन झाल्या म्हणून म्हटलं, ते डाळ शिजणार नाही का. तो आता पहिली पोळी आईनी केली, आता पुढच्या पोळ्या करतीये अगदी. जास्त तो वर एक्साइटेड झाली, पोळी बाहेर झाली. हे बघा आमच्या 2-3 पोळ्या दाखवा. पोळ्या आपल्या रेडी झालेल्या. हा, आता फुगली बघा आई. हे बघा, काढ पटकन येते करपट. तू पांघर उडवलं ते वरण टाकलं की ते असं खाली येते. हा, करे खाली घे पटकन, ते आता करपली बघ. हां, मस्त झाली ना. हो. सो गाईज, आता स्वयंपाक करून बाहेर आली आणि आता काय काय रेडी झालेलं आहे, सगळं रेडी झालं आहे, फक्त वरण बाकी आहे. आता ते वरण ऐकत आहे. सो हे बघा, ह्या तिळगुळाच्या वड्या मग असे दाखवल्या, त्या डब्यात ठेवल्या आहे. आणि आता स्वयंपाक दाखवते रेडी झालेला. ही आहे आमच्या तिळगुळाच्या पोळ्या, याच्यात ठेवल्या. भात रेडी झाला. इथे ठेवू का, सरकव मग, इकडे सरकवा, इकडे सरकवा. हां, तिकडे ठेवून द्या. भात आणि ह्या आहे साध्या पोळ्या केलेल्या आहेत. आणि याच्या खाली केलेली ही बघा, ही आहे वाटलेली डाळ. आणि भाजी कुठे गेली बाई, भाजी कुठे ठेवली. हां, ये देखो, फ्लावरची भाजी पण रेडी. याच्यावर ठेवून द्या, म्हणजे एकावर एक सगळं झाकण द्या त्याचं. आता काय राहिलं, फक्त वरण, मग झालं. अशा प्रकारे स्वयंपाक रेडी झालाय. आता भूक लागली, तिळगुळाच्या पोळीचा मस्त वास येतोय गोडगोड. हो, हे बाई, इथे आमचं सगळं नैवेद्याचं ताट वाढलेलं आहे. आता दाखवायचं नैवेद्य. आई नैवेद्य दाखवत आहे. आणि हे आहे संध्याकाळी वौसा करायचं आहे, तर त्याच्यासाठी आणून ठेवलंय. त्याला माठ म्हणतात का, खंड. अच्छा, खंड. काय काय घेतलं आपण आज. आम्ही संध्याकाळी सगळ्यांना लुटणार आहे, तर ते नॅपकिन्स, नॅपकिन आणलेत संध्याकाळी. हॅलो गाईज, टिकली पडली बहुतेक माझी, वर जाऊन लावून यावी लागेल. सो मी जेवण झालं आमचं आणि आता मी आलेली आहे रांगोळी काढण्यासाठी. सो आता रांगोळी काढते आहे मस्तपैकी. बाहेर नुसतं भोपूचा आवाज आहे, सगळं पतंग उडताना दिसते. भोपूचा आवाज आहे, आवाज आला की दाखवलं. सो गाईज, हे बघा, फायनली माझी रांगोळी मस्त काढून झालेली आहे. कशी वाटली मला सांगा. हॅलो. सो गाईज, माझं रांगोळी वगैरे काढून आली आणि आता नेसायची आहे साडी. सो साडीमध्ये बघा, मी आता ही साडी नेसणार आहे आज, चंद्रकोरची ही. आणि ही साडी महालक्ष्म्यांना नेसवलेली होती. सो महालक्ष्म्यांचा प्रसाद म्हणून ही मला मिळालेली आहे. आज त्याचा शुभ मुहूर्त, म्हणजे आज नेसायचं मुहूर्त आलेला आहे. आज नेसते ही. ब्लॅक नेसणार होती, पण म्हटलं ब्लॅक नको म्हटलं. आता ते 2 वेळा ती नेसली गेली आणि न्यू ब्लॅक साडी माझी सध्या नाही आहे. सो म्हटलं ही नवीन आहे, हीच नेसते. आता आई मला देत आहे वौसा आणि मग मी देणार आहे आईंना. मी पण पदरातच घेत असतं का.
सीतेचा ओसा, रामाचा ओसा, जन्मभर ओसा. हां आणि हा असं करून पण देतात, मित्र देतात. सीतेचा ओसा, रामाचा ओसा, जन्मभर ओसा. सवाष्णी म्हणून सगळं. हां हां सवाष्णी. बरं बरं. आता इथे काढून ठेव. हा तिळगुळ घ्या, गोड बोला. हा. आता ते साडू नका, आमच्याशी भांडू नका. हो ते हॅपी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा. बसा तुम्ही आता. ते इथे ठेवून घ्या तुमचं. हा. तर रुमाल अवस्था तिथे रुमाल अडकून देते. एक नवीन कोरा पण आहे, पाहिजे असं तर तिथं आहे. हां घेतो. बरं. हां आहे का स्प्रे? बरं बरं. कुठे सीतेचा वसा, रामाचा वसा, जन्मभर वसा. खालचा सोडायचं थांबा आणि त्यात भरत राहा. हे पण देऊ का? हा. इथं हाताला लावायचं, इथं लावायचं आणि डोक्याला लावायचं. सीतेचा वसा, रामाचा वसा, जन्मभर वसा. ऑप्शन. हे घ्या, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आमचं ती सांडू नका, आमच्याशी भांडू नका. सो गाईस, हे बघा साडी नेसून झालेली आहे छानपैकी. आणि एक व्हिडिओ पण दाखवते, उभा व्हिडिओ शूट केलेला आहे. सो तो पण बघा, छान दिसते. A combination of factors which has not been easy for New Zealand. Ran quite a big shot, so they have obviously decided that they will run it in the inside the circle now and try and split them up. सो आज आहे ना इंडियाची मॅच आहे, इंडिया आणि न्यूझीलंड. सो सकाळपासून तेच चाललेलं आहे आमच्या टी व्हीवरती. आणि आता सगळ्या बायकांना ना हळदी कुंकवाला बोलवलेलं आहे, सवाष्णी मायांना. सो त्याच्यासाठी आम्ही इथे पण तयारी करून ठेवलेली आहे. हे पाहे हळदी कुंकवाचं, इथे त्यांना लावायला अत्तर, नंतर आपले हलवा आणि तिळगुळाच्या वड्या. आणि हे आम्ही लुटणार आहे. सो आमची तयारी झाली आहे, आम्ही वाट बघतो आहोत. नाही का ते दुपारी झोपते की आता 3:30 झोपली असेल, ते आता उठले असेल. 6 वाजता उठले आता. हा, 6ला उठले असेल तेच तर. कारण ती साधारण 3 वाजेपर्यंत जागी होती. आवडतो 4-4:30 आणि वाजले. झोपेत आली होती तरी तिचे फोटो काढत होतो. असं हे आमचं याचं असं झालं, ती झोपते अशी अशी. त्या चांगली पेंग आली होती तिला. झोपात द्यावं. असं गरम व्हायला लागलं ना ते दिवसात. नको नको झाला ते. आज आम्ही दोघींनी बरोबर तशाच साड्या नसल्या, ज्येष्ठा कनिष्ठा. बऱ्यापैकी ह्यांचं माझं असं तरी वर येत तरी अशाच साड्या नेसतो आम्ही. म्हणजे गुलाबी झालेच की दोघींचं. गौरी घेतलेलं आहे का? या गौरीच्या. नाही, ह्या दोघी गौरींना नेसवल्या होत्या. ही ज्येष्ठाला ही नेसवली मागच्या होती वर्षी, आणि त्याच्या कनिष्ठालाच मागच्या नेसवली होती. पण तेव्हा लग्न झालं नव्हतं तर तिच्या नावची ठेवली होती आणि हिला दिली. दोघींच्या ह्या 2 साड्या हा, गौरीला. गौरीच्या. यांच्या मला पण बऱ्यापैकी खूप साम्य Same होतं. आहे. आणि कधी विचारायला येत नाही आम्ही साडी नेसायची का. एकदम मॅच होऊन ती जातं. बाहेर येते, हो, ती मी बाहेर आली का, "या, आपण साडी नेसली वा वा वा." वा वा. घ्या गोड गोड बोला, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. होऊन जातं ते. हो. सकाळी वड्या करण्यापासून सगळं केलं. बस एकच चालतं ना, बाई. बरोबर. खारदा. अय्यो. आओ आओ आओ. या या. लवकर जाऊन यावं. मला एकदा सुरुवात झाली ना की मग टाकलाय मेसेज. हो, मी केलं की तुम्हाला. हा. मी म्हटलं आमच्याकडे पण या म्हणून बहुतेक ललिता वहिनींना येईल मी आमच्या ललिता वहिनींनी आता मला दोघींना केला, दोघींचा रिप्लाय आला. हो का. हो. ललिता वहिनीच्या आधी आला, तुमच्या नंतर आला. मी बघितलं नाही, मी पण खूप उशिरा बघते. ऑफिस सुट करा. मी खूप उशिरा बघते. हो. याचा वेळ मी. बसा ना, रडायली आहे. छान. या या पण. गोड गोड बोल. आमचा ती साडू बायकाची रडायली छान आहे. चांगली. धरा तिथं असं. आता डोहाळे जेवण करायचं ना. हा. केलं कसं प्लॅनिंग? 8 फेब्रुवारीला करायचं रविवार बरं का. 8 फेब्रुवारी. हा. अच्छा. का ग मी नाही येत, येत. घरी चालली जेवायला. कधी हा कधी अगं बाई नको नको. चुलत बहिणीच्या मुलाची म्हणजे मुंजा आहे ताईची. कधी रे?
6 तारखेला आहे. मग मी 8 तारखेला उलट रात्री येते वंदे खाते भारत. ना? हो का किती तारखेपर्यंत म्हणजे केव्हा संध्याकाळी येते का? नाही नाही दुपारी दुपारी. हा, सकाळीच म्हणजे हे दाखवायचं होतं का? काही सो दाखवलं गाईज हे दाखवायचं होतं का? दाखवलं ऑलरेडी. नाही दाखवलं नाही, मला वाण दाखवायचं सगळ्यांना. दाखव ना मग. आणि इकडे 2-3 आणतो ते. इकडे कर. आता नाही आता इकडे आण. मी आली आहे बघ, लाईट एकदम प्रकाशात होती इकडे व्यवस्थित. कर. ना मी इथेच उभी राहणार. ऐक. ना मी इथेच उभी राहणार. ऐकतच नाही माझं. मी किती जगदंबा दिसते, अंबा माता. ऐक, हे बाहेर ये. बाहेर चांगली लाईट आहे. काय काय वाण मिळालं दाखवू का? ती पण लाईट लाव ती लाव ती पण लाव एवढ्या काय लाईटची गरज नाही हो, दिसते दाखवते बघा. ए प्रतीक आहे पिशवीत तो उघड की मग आता कसं काय मी एका हाताने उघडू. हा हे सगळं ये सब पहिले सोचना चाहिए था. हा हे तर सगळ्यांनी एवढे तिळगुळ दिलेले आहेत. तर ते आहे हे बा, एक पिंक कलरचं मिळालंय रुमाल, एक वाण आहे आणि हे पर्स. ही पर्स कोणाला मिळाली? तुझीच आहे ती. ही मला नाही मिळाली, मग ही पिशवी कोणाची आणली तू? आईना मिळाली असेल ही. नाही, ही आईची पर्स आहे ही. नाही ही माझी आहे. ही ग्रीन जी मिळाली ना बटवा, हा मला मिळालाय. अरे एक डिक्की ते कारण. अरे बरं जाऊ दे. हे आहे आणि एकाने कोलगेट वाटलो होतं, असं ते कोलगेटचं एक वाण होतं आणि आम्ही इथं रुमाल वाटले होते. हे आईनं मिळाले. चालेल एवढं वाटलेत. अजून 2 आहेत पण ते डिक्कीत आहे. आबोलीने आज साडी घातली होती. इतकी नेसतात वैतागले साडी. की हा साडी नेसली होती. आल्या आल्या लगेच काय हो? खाली आहे ना तू पटकेने असा ये हा. आणि तिथं आहे मतदान. उद्या मतदान आहे बाबा. काय घरी येतो ना तुम्हाला माझं घ्यायला? मतदान जळगावला आहे. आपण तर माझं वाया जातं ह्या वर्षी, पण मी पुढच्या वर्षी त्याची व्यवस्थित आधीपासूनच सोय लावेल आणि आता इकडे करून मी ट्रान्सफर. हे बघा सगळं दाखवलं. हे राहितलं होतं दाखवायचं. तर हे पण मिळालंय छोटे छोटे पाऊच.